श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9वा। श्री गणेशाय नमः। हे सगुण रूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहरा, श्री संत वरदा शारंधरा, पतित पावन दयानिधे। लहाना वाचून मोठ्यांचा, मोठेपणा न टिके साचा, पतिता विना परमेश्वराचा, बोलबाला होणे नशे। आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको। परीस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी। ओहळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला। याचा विचार करावा, चित्ती आपल्या माधवा। दास गणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही। असो गोविंद बुवा टाकळीकर, एक हरिदास होता थोर। तो कराया कीर्तन गजर, शेगावी पातला। तिथे शिवाचे मंदिर, पुरातन होते साचार। ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे। अलीकडच्या श्रीमंतीला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बोवशे। तैसा न मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार। त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा, म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर। आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका, त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी। त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या, घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाता। समोरून कोणी येता, त्यास चावे कुत्र्यासम। तोडी चऱ्हाटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी। कधी कधी कांतारी त्याने जावे पळून, किंकाळे रात्रिंदिवस वाईट खोड्या बहुवस। आल्या होत्या मुक्कामास, श्रोते त्या घोड्यांच्या, लोखंडाच्या साकळ्या होत्या त्याशी बांधण्या केल्या। त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून, चऱ्हाटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी। बांधून या कथेकरी निजले बहुशेयाला। रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर। दिवा पितरांचे फुटकार होऊ लागले वृक्षावरी। टिटव्या टिवटिव शब्द करीती, वाघुळे बक्षे धुंडाळती। पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले। सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठेही न दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी। ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठावयास येत झाले सहजगती। जे जे कोणी दौडसती, त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतार घेती। ईशान्ये भूमीवर औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्या कारण। तेही द्वाडाचे द्वाडपण, साधू संत निवारती। असो गजानन घोड्यापाशी, आले रात्र समयाशी। जाऊन निजले अतिहर्षी, चहुपायात घोड्यांच्या मुखे भजन चालले होते। गणगण गणात भोवते, या सांकित भजनाते। जाणण्या कोण समर्थ हो, त्या सूत्रारूप भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा। अर्थ मोजी हाच असे, जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न। हे सुचवाया कारण, गण गणात हा शब्द असे। बोते हा शब्द देखा, अपशब्द वाटे निखा। बाते हा शब्द ऐका, येथे असावा निसंशय। बा या शब्दा करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम। शब्दाऐवजी ऐललेले, म्हणजे मना समजे नित्य। जीव हा ब्रह्म सत्य, मानू नको तयाप्रत। निराळा त्या तोची असे, गिन गिन गिनात बोते, कोणी गणी गण गणात बोते। ऐशी आहे 2 मते, या भजनाविषयी शेगावी। त्याशी न आपले प्रयोजन, आपणा कथेशी कारण। महाराज निजले येऊन,
चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजनरूपी साखळीने घोडा बांधून टाकीला. गोविंदबुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, असे पाहता दृष्टीप्रत. गोविंदबुवांच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपुल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने? का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा? म्हणून राहिला शांत, हे न काही कळो येत. हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहावया गेले, तो एक माणूस दिसले. चौपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊनी. पाहू लागले निरखोनी, तो दिसले कैवल्यदानी. तेथे गोविंदबुवाला ते म्हणे मनात, घोडा का झाला शांत? हे कळाले कारण सहित. मज लागी एवढा समर्थांच्या सहवासाने घोडा शांत झालाशे. जेथे कस्तुरी तेथे नशे, दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यंतरी शिर ठेविले निर्धरी. अष्टभाव दाटले, मुखे करू लागले स्तवन. आपण खरेच गजानन, विघ्नांचे करितास बंधन. याचा प्रत्यय आजाला, माझा घोडा द्वाडत. सर्व काही ज्याला भीती, तेथेच आलात गुरुमूर्ती. अरण्या त्याचा द्वाडपणा, या घोड्याच्या अचाट खुडी. चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी. दुगण्या महाराज, मी गेलो होतो कंटाळून. म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण. परीन कोणी घेईया, मी फुकट लागलो द्याया. परीन कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया. हे झाले फार बरे, आम्हा कथेकऱ्यांचे. घोडे पाहिजे गरीबसाचे, घरा माझे धन घराचे. नाही वाग कामाचा, ऐसा झाला प्रकार. घोडे झाले गरीब फार, जडजीवांचा उद्धार करण्या स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता गड्या, नको करू येथून खोड्या. या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडूनी. तू शिवांच्या समोरी याचा विचार काही करी. वागत जावे बैलापुरी, त्रास न देई कवनाते. ऐसे त्याशी बोलून गेले निघून दयाघन. कृपा कटाक्षाने करून पशुजन्य आकळीला. असो श्रोते दुसरे दिवशी, मळ्यात असता पुण्यराशी. आले गोविंदबुवा दर्शनाशी, घोड्यावरी बैसोनी. घोडा गोविंदबुवांचा, शेगावई ठाऊक साचा. कोश अवघ्या घोड्यांचा, भीत होते त्याशी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण. गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत. तुमचा घोडा करील घात, सहज लिहिले कवनाचा. गोविंदबुवा त्यांशी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकले. माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने घोड्या दिल्या टाकून, झाला गोगल गाई समान. आता भ्यावयाचे कारण, काही न उरले कोणाशी. चिंचे खाली उभा केला, टाकळीकरांनी घोडा बला. चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास, मळ्यात होता विशेष. परीन लागले त्यास, तोंड घोड्याने एकाही. पहा संतांची केवढी शक्ती, पशु ही आज्ञेत वागती. पत्र्यात आरंभली स्तुती, गोविंदबुवांनी समर्थांची. श्लोक. अचित्यम जगता प्रतिकृती, तुझ न कोणाकडे. असो कलही केवढा तव कृपा सुमागी वळे. उणे पुढती ते तुझ्या खचित रत्न चिंतामणी.
श्री सतत माझी या वरदस्त ठेव जनी. ऐची स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून. घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवनवी. काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रे करू मंडळीत बाळापुराचे 2 गृहस्थ. आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शन. पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा. पुढल्या वारीस गांजा सुका येऊन आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार. तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा आपण गांजा नेऊ भरवा. गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण. परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी. की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजाशी. ऐसे बोलून मनाशी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बैसले स्मृती नशे गांजाची. तै स्वामी म्हणाले भास्कराशी पहा जगाची रीत कैशी. गाठ मारून धोत्राशी विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण. करती आपण होऊनी खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण. या तत्वा लागून न जाणती चांडाळ ते. द्विजे निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला. यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी निवास करीती आणि हात हलवीत येथे येती. अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ. तरीच तो घननिळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मनाशी. पाहू लागले एकमेकाशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण. हा जगत गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला मनी तो जाणीला समर्थांनी. आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले तै महाराज वदले त्या. आता शिळ्या कडी व्रत का उगा आणिता उठ. चार नाही मी पियात मीन हा पापलो गांजाला. आता आणण्यात गांजा व्रत नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात तेव्हा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतू पुरती ही खुणगाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. काकी हाय ते स्थिर आहे मृडानीपती कर्पूर गौर. ज्यांच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्याशी करा गांजा आणावया न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकूनी महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले. हेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पायी. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नीचा विचार एक पौष माशी निगती देख. ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध रवे हे समान अतिशुद्ध. साधुत्वाचा नवथा मद तयाशी की चढलेला. मार्गी चालला ग्रामांतरी प्रत्यय ही झोळी फिरवी खरी. त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला.
पौष वाद्यात बाळापूर, सोडी नवमीला साचार, कांता असे बरोबर, पुतळाबाई नामची छे, बाळकृष्ण बुवा हाती, चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळाबाई करी साथी, जानजहाती घेऊनी, रघुपतीचा नाम गजर, करी पंथाने निरंतर, शेगाव खमगाव मेकर, देऊळगाव राजा पुढे, आनंदी स्वामीस जालनापुरे, अंदोनिया जांबनगरी, जाय तेथे मात्र करी, 3 दिवस मुक्काम, काकी ते ठिकाण, समर्थांचे जन्मस्थान, पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला, पुढे बीड अंबेजोगाईचे, मोरी बल्लेश्वर स्वामींचे, पट्टशिष्य समर्थांचे, डोमगावी कल्याण, नरसिंगपूर पंढरपूर, नाते पोते शिंगणापूर, वाई आणि सातार, असे जे सज्जनगडाच्या पायथ्याशी मागवद्य प्रतिपदेला, ते येऊन पोचले भला. श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करवे. त्याने श्री स्वामी समर्थकारणी खरच रामदासी, ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता. दासनवमीचा उत्सव होता, परत जाई त्यांच्या मार्गे, ऐसा क्रम चालला हो दिवस त्यांचा भला. 60 वर्षे देहाला गेली त्यांच्या उलटुनी, मागवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास, निघावे परत जावयास, त्याने आपुल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी, बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःख अश्रू लोचनाशी, शब्द न त्याशी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरु राया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, वारी न पायी होईल जरी बसून वाहनाते, येऊन सज्जनगडाते, तरी तेही कठीण दिसते, मज लागी दयाळा, नेम चालला आजवर, आता पडू पाहे अंतर, परमार्थाशी शरीर निकोपाधी पाहिजे, तरीच सर्व घडे काही. हे रामदासा माझी आई, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणतासा, ऐशी प्रार्थना करून निजला शयेस जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न, बाळकृष्ण बुवाला स्वप्नी आले रामदास, ऐसा न होई हताश, नको येऊ येथे न खास, या सज्जनगडाते माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपल्या घरी, येईन मी नवमीला, तुला द्यावया दर्शन, हे मानी प्रमाण वचन, आपुल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी. पुढे श्रोते 2ऱ्या वर्षी आय झाले माघ माशी, या बाळापुराशी ते आता अवतारा. माघवद्य प्रतिपदेश समर्थाच्या उत्सवास, आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन, रात्रीस हरी कीर्तन, 2 प्रहारी ब्राह्मण भोजन, दुपारती अस्तमाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीशी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी, पापसात वर्गणी उत्सवा सहाय्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा, 9वे दिवशी 2 प्रहरा घटित झाले घडूनी. श्री गजानन साक्षात्कारी, श्रोते तया बाळापुरी, उभे राहिले 2 प्रहरी, नवमी तिथी लक्षुनी. बाळकृष्णांच्या द्वारात रामाभिषेक चालला आत, लोक झाले विस्मित गजाननाशी पाहुनिया. म्हणू लागले बुवांशी, उठा उठा हो वेगेशी, तुमच्या दासनवमीशी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संताचे लागले पाय माझ्या घराशी. परी आजच्या दिनिसाची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासी याची आतुर होऊन या ठाया.
त्याचा मशी करार आहे. मी नवमीला येईल पाही, ती वाणी असत्य नोहे, ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून, जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, वदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णांची. पाहती चोख येऊनी द्वारी, तो गजानाची नग्न स्वारी. गजान भाऊ साजरी उभी निजकंदामध्ये, करण्या गेले नमस्कार, तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटा भार, डोळत होते पाठीवरी. भाली त्रिपुरा उभासाचा, होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले, नयनी संचले आनंदाश्रू. तो सर्वे दिशती गजानन, त्यांच्या नेत्राकारण. कुबडी लंगोटी कायचन, त्रिपुरा से जटाबार. पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निर्गुण पाहावे, तो मागुती गजानन. ऐशी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी. घोटाळलासे अंतरी, कोडी काहीच ओमगेना. मग म्हणाले गजानन, रामदासाशी प्रेमे करून, नको गांगारू देऊ मन. तुझा समर्थ मीच असे, मागे बाबा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी, राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जन गडी दिले वचन, मी दास नवमीस येईन. मी बाळापुरा लागून, याचे स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वासंसी निर्जानी तो पाही. ऐसा मुळीन भ्रमिष्ट होई, चालपाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन झाले. बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली, दर्शन घ्यावा या पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिले विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर, स्वप्न पडले बाळकृष्ण. अरे गजानन मीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशय मुळीच न धरी चित्ती, तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनाशाती. ऐसे स्वप्न पडल्यावरी, बाळकृष्णा तो शिलाभरी. मस्तक ठेविले अत्यंतरी, गजाननाचे पायावर. महाराज आपले लीला, मी न समर्थ जाणीला. तो घोटाळा ओकलेला, तुम्ही स्वप्न देऊनी. नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली. अर्भकावरी कृपा केली, तेने धन्य मी झालो. आता काही दिवस राहावया बाळापुरास. हीच आहे मनी आस, ही पूर्ण करा हो. गजानन म्हणाले त्यावर, एक माझा विचार. काही दिवस गेल्यावर मी येईल बाळापुरा. भजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावाशी भले. रस्त्याने न कोणा दिसले, क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुगत हो भाविकांप्रत, याची इच्छा दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पमस्तु. इतश्री गजानन विजय ग्रंथस्य 9मोऽध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.